हॉस्पिटलमध्ये आज खूप जास्त गर्दी होती. विलासला 3 तास कडेवर घेऊन प्रिया खूप थकली होती. पंकज विलासला मध्ये मध्ये घेत होता. पण आज विलास पंकजजवळ जास्त वेळ राहत नव्हता. मोठ्या मुश्किलने विलाससाठी चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टरची सरकारी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट मिळाली होती. 4 तासांनी प्रिया आणि पंकज डॉक्टरला भेटून केबिन बाहेर आले. डॉक्टरनी विलासचे रिपोर्ट्स बघून सगळं नॉर्मल आहे, घाबरण्यासारखं काहीच कारण नाही सांगितलं होतं. ह्या एका वाक्यात दोघांचा सगळा त्रास भरून निघाला होता. बाहेर खूप गरमी होती. तिघेही घामाने भिजले होते आणि दादरसारख्या ठिकाणी हॉस्पिटलजवळ पार्किंग मिळणं अशक्य, म्हणून पंकजने स्कूटर जरा लांब पार्क केली होती. इतक्या उन्हात विलासला कडेवर घेऊन स्कूटर पार्क केली त्या ठिकाणी चालत येण्यापेक्षा तू समोरच्या एसी हॉटेलमध्ये बस, मी स्कूटर घेऊन येतो सांगून प्रियाला हॉटेलच्या दारात सोडून पंकज तिच्या जवळचं सगळं सामान घेऊन चालू लागला. प्रिया हॉटेलमध्ये शिरली आणि समोरच्या टेबलवर बसली. प्रियाचा अवतार बघून काही लोकांनी तिच्याकडे बघून नाक मुरडली. रूम गार असल्यामुळे तिला आणि विलासला थोडं बरं वाटलं. वेटरनी पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला आणि ऑर्डरसाठी उभा राहिला. प्रिया घटाघटा पाणी प्यायली. काय ऑर्डर आहे? काही नको. वेटर तिच्याकडे संशयाने बघू लागला. काही कोल्ड्रिंक वगैरे? नको. काही सेकंद तिथे थांबून वेटर काउंटरवर बसलेल्या मालकाजवळ जाऊन प्रियाकडे हात दाखवून काही सांगू लागला. तरातरा चालत मालक प्रियाजवळ आला. काय हवंय तुम्हाला? खरंच काही नको. हे पार्किंगमध्ये स्कूटर घ्यायला गेले आहेत आणि बाहेर बाळाला गरम होत होतं, म्हणून मी आत येऊन बसले. ए बाई, तुला काय ही धर्मशाळा वाटली आत येऊन बसायला? चल निघ इथून. मालक प्रियावर जवळजवळ ओरडलाच. आजूबाजूची लोक खिकी करून हसली. शी मॅन लुक ॲट हर क्लॉथ्स. डिस्गस्टिंग. हाऊ कॅन डोअरमॅन अलाय पीपल लाईक दिस टू एंटर? प्रियाला रडू आलं. तिने बाळाला उचललं आणि ती हॉटेल बाहेर येऊन थांबली. इतक्यात पंकज स्कूटर घेऊन आला. काय ग, बाहेर का थांबलीस? आत जाऊन बसायचं होतंस ना? नको, चल निघूया. दोघं तिथून निघून गेली. प्रियाच्या मनाला घडलेला प्रसंग खूप लागला होता. ती पंकजला काही बोलली नाही, पण न राहवून ती दुसऱ्या दिवशी ती ज्या ठिकाणी घरकामाला जात होती त्या ताईजवळ खूप रडली. स्वातीताई, मी बाळाला ऊन लागत होतं म्हणून आत गेली होती. त्या श्रीमंत हॉटेलमध्ये माणसं येत नाही का हो? शनिवारी स्वाती आणि राज आईने सानिकाच्या जन्माच्या वेळी नवस बोलल्या होत्या. तो फेडण्यासाठी पालीच्या गणपतीला आली होती. गाडी देवळापासून जरा लांब पार्क केली होती. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, पण सानिकाला बहुतेक उन्हाचा त्रास झाला होता. ती सारखी चिडचिड करत होती. जास्त वेळ न थांबता परत मुंबईला निघायचं ठरलं. देवळातून बाहेर पडून तू इथेच थांब, मी गाडी घेऊन येतो सांगून राज गाडी आणायला गेला आणि सानिका अचानक ओकली. सानिकाचे सगळे कपडे खराब झाले. स्वातीची साडी सुद्धा खराब झाली. रुमालने ती साडी साफ करत होती. इतक्यात सानिका पुन्हा ओकली. आता कसं करायचं हा विचार स्वाती करतच होती. तोच बाजूच्या एका झोपडीतून हाक आली. ताई, इथे सावलीत स्टूलावर बसा, मी आतून पाणी आणून देतो साफ करायला. स्वाती दिलेल्या स्टूलावर बसली. त्या बाईने घरातून तांब्याभर पाणी आणून दिलं. द्या बाळाला माझ्याकडे, तुम्ही पाण्याने कपडे साफ करून घ्या. सानिकाला त्या बाईकडे देऊन स्वातीने साडी साफ केली आणि इतक्यात सानिका पुन्हा ओकली. ती त्या बाईच्या अंगावर. सॉरी सॉरी करत स्वाती सानिकाला घेण्यासाठी वाकली. अहो असू द्या हो ताई, आमची पोरं नाही का ओकत वय, त्यात काय इतकं? राज गाडी घेऊन आला. त्या बाईने आणखी एक तांब्याभर पाणी दिलं. त्या पाण्याने स्वातीने सानिकाला साफ केलं आणि त्या बाईचे आभार मानले. ओ ताई, पाण्यासाठी कसले आभार? तो जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांना सगळं काही वेळेवर मिळवून देतो. राज,
आणि स्वाती गाडीत जाऊन बसले. मी मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघाले. स्वातीच्या मनात प्रियाने सांगितलेला प्रसंग आणि आत्ताचा प्रसंग फिरत होता. खरी श्रीमंती कशात असते? तो जो वर बसला आहे तो सगळ्यांना सगळं वेळेवर देतो. मग आपण ते मीच कमावलं म्हणून टिमकी मारत कवटाळून का बसतो? आपल्याला नक्की कशाचा इतका गर्व असतो? झोपडीत माणुसकी सापडते आणि इमारतीत ती का हरवते? गरीब हातातल्या एका भाकरीचा तुकडा हसत हसत दुसऱ्यासमोर करेल, पण काही श्रीमंत लोक अन्न फेकून देतील पण दुसऱ्याला देणार नाहीत. हा नक्की कसला माज? ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.